प्रॉब्लेम सेट फर्स्ट, सिमिलॅरिटीचा जो प्रॉब्लेम सेट आहे. एक बघा, आपला जो क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण काल घेतला होता, फर्स्टमध्ये क्वेश्चन नंबर 5 MCQ जो होता, आहे की नाही, डायग्राम दाखवलेली होती बघा. ते काय डायग्राम होती? ABC आहे. त्याच्यामध्ये आपण बी पर्याय सांगितला आहे तो, पण तो त्यामध्ये ए ऑप्शन करेक्ट आहे त्याचं. ABC. मागचा क्वेश्चन आहे हा, क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला क्वेश्चन नंबर 5 आहे. आणि XY यामध्ये आपल्याला काय म्हटलं होतं त्यांनी? स्टेटमेंट इज अ ट्रू. विच स्टेटमेंट इज अ ट्रू म्हटलं होतं. आणि इथं म्हटलेलं आहे सेगमेंट XY पॅरलल टू सेग BC. XY जी आहे ती कोणाला पॅरलल आहे? BC ला पॅरलल आहे. मग BC ला पॅरलल असल्याच्या नंतर बाय BPT नुसार तर नाही, AX/XB AY/YC तर असं दिलेलं नाही. मग हे टू ट्रायंगल्स करस्पॉन्डिंग अँगल आर कॉन्ग्रंट आणि हे करस्पॉन्डिंग अँगल आर कॉन्ग्रंट. म्हणजे जे टू ट्रायंगल आहेत, कोणते ट्रायंगल बघा? ट्रायंगल ABC, सिमिलर ट्रायंगल AXY, विच टेस्ट? AA सिमिलॅरिटी टेस्ट. टू ट्रायंगल्स आर सिमिलर. ट्रायंगल पहिला कोणता? ABC आणि AXY. मग याच्या करस्पॉन्डिंग साइड्स काय होतील सांगा? पहिली AB अपॉन, AB ला अपॉन काय येणार? AX इज इक्वल टू इकडची कोणती येणार? AC ला अपॉन AY. असं दाखवलेलं का बघा बरं? जो AB अपॉन AC म्हटलाय बरोबर एक नाही. मग काय केलंय? बाय अल्टरटेंडो म्हणतो आपण त्याला, एक नाही, अल्टरटेंडो केला. इकडचा इकडे आला आणि इकडचा इकडे आला. मग याला चेंजेस असं जर केला, AB अपॉन AC इज इक्वल टू AX अपॉन AY, हे असं चेंजेस केलेलं आहे. म्हणजे आत्ता हे करेक्ट आहे. आणि हे करेक्ट कशाचं आहे? ऑप्शन ए ऑप्शन आहे. मी तुम्हाला ज्यात करेक्शन करून बी सांगितला होता. जर करेक्शन असतं तर मग BPT नुसार झाला असता, पण या ठिकाणी हे सिमिलॅरिटीनुसार आहे. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला 5चा जो क्वेश्चन सांगितला होता त्याचं बी ऑप्शन सांगितलं होतं, पण ते BPT नुसार बी झाला असता, पण त्याच्यात करेक्शन करावं लागलं असतं, पण करेक्शन नाही तिथं त्याच्या क्वेश्चनमध्ये. मग या स्वरूपामध्ये म्हणून करेक्ट ऑप्शन कोणता आहे? ए ऑप्शन जे आहे तो या ठिकाणी काय आहे? करेक्ट आहे. चालतंय. हा मागचा क्वेश्चन होता काल झालेला, क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला 5 MCQ, त्यातला ए ऑप्शन होता. चला त्यानंतर बघूया काल कुठपर्यंत झालं आपलं. क्वेश्चन नंबर सेकंड झाला, क्वेश्चन नंबर 3 पण झाला कंप्लीट. क्वेश्चन नंबर 4 राहिला आहे, 3 राहिला वाटतं, 3 राहिला आपला का झालाय कंप्लीट? द रेशिओ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल इक्वल हाईट नाही झाला. क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट झाले असतील. क्वेश्चन नंबर 3 घेऊया. क्वेश्चन नंबर 3 काय म्हटलंय? रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट. रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स हॅव इक्वल हाईट. त्यांची काय इक्वल आहे? हाईट इक्वल आहे. हाईट इक्वल असल्यावर त्यांचा रेशो कोण एवढा असणार? रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. करस्पॉन्डिंग बेसिस एवढा असणार आहे. आणि रेशो किती म्हणताय? 2:3. इफ बेस द स्मॉलर ट्रायंगल इज 6, बेस ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज 6. ओके. आणि काय विचारलं आपल्याला? मग फाइंड, काय फाइंड करायचंय? देन व्हॉट इज द करस्पॉन्डिंग बेस ऑफ द बिगर ट्रायंगल. हे की नाही, जो बिग ट्रायंगल आहे त्याची डायग्राम काढायची आहे. बरं, डायग्राम जर काढायची म्हटला तर डायग्राम कशी काढावं लागणार तुम्हाला कळालं का? डायग्राम तुम्हाला काढताना ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट इक्वल असणारी तुम्हाला डायग्राम काय करावं लागणार आहे? काढावी लागणार आहे. आता इकडे बघा, असं जर म्हटलं तर याची हाईट इक्वल येऊ शकते. हे हाईट बरोबर आहे. मग एक हा बिगर ट्रायंगल आणि हा स्मॉलर ट्रायंगल बनवू आपण त्याला.
लेट सपोज A, B, C, D and E is a height. ओके, मग तुम्ही याला असं कन्सिडर करू शकताय, लेट काय म्हणणार मग, ट्रायंगल ABD is bigger triangle and triangle ADC is स्मॉलर ट्रायंगल. ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट, हाईट इक्वल आहे दोघांची पण, करेक्ट आहे. आता काय म्हणताय, रेशो दिलाय एरिया 2:3 आहे, म्हणजे स्मॉलचा रेशो काय आहे 2 आहे आणि ग्रेटरचा किती आहे 3 आहे. मग स्मॉल ट्रायंगल कोणता आहे, कोणता आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ADC आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल कोणता होईल, ABD इज इक्वल टू 2/3. 2:3 म्हणजेच 2/3 होणार. आता ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट आहे, मग त्यांचा रेशो कोण एवढा असणार, देअर करस्पॉन्डिंग बेसेस. एरिया ऑफ ट्रायंगल ADC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट देअर करस्पॉन्डिंग बेसेस. ADC चा बेस कोणता आहे, ADC चा बेस कोणता आहे, DC आहे. DC अपॉन BD ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट. हाईट इक्वल असल्याचा रेशो कोणावर असतो, देअर करस्पॉन्डिंग रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस, बेसेसचा रेशो एवढा असतो. मग DC किती बरं, DC दिलाय की त्यांनी, बेस ऑफ स्मॉलर ट्रायंगल हा 6 दिलाय DC. मग आपल्याला इथं ABC च्या जागेवर काय घेऊ शकतो आपण, 2/3 इज इक्वल टू DC किती आहे 6/BD, BD ॲज इट इज 2 × BD इज इक्वल टू 6 × 3, BD इज इक्वल टू 6 × 3 डिवाइड बाय 2, 2 3 जा 6, 3 3 जा 9, BD इज इक्वल टू काय आलं 9. BD हा काय आहे, बेस ऑफ बिगर ट्रायंगल. देअरफॉर 9 युनिट दिलंय का, किंवा त्याला असं म्हणा, बेस ऑफ बिगर ट्रायंगल इज 9. किती मग त्याचा 9 आहे. आता युनिट दिलेले का नाही, सेंटीमीटर वगैरे दिलेलं नाही, सॉरी दिलंय, हे 6 सेंटीमीटर आहे म्हणजे 9 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर दिलाय ना, आहे की नाही. म्हणजे या ठिकाणी काय आला, 9 सेंटीमीटर काय आहे लेंथ आहे, कशाची, द बेस ऑफ बिगर ट्रायंगल. ओके, कळलं का क्वेश्चन. एक लक्षात ठेवा, हे लेट सपोज केलं मी, डायग्राम काढली आहे, तुम्ही न डायग्राम काढताही सॉल्व्ह करू शकताय, पण लक्षात ठेवा जेवढे शक्य होतील तेवढे क्वेश्चन डायग्राम ड्रॉ करूनच सॉल्व्ह करत जा. एक्सप्लेन करायला व्यवस्थित जमताय, किंवा एक्सप्लेन केलेला फिगरनुसार एक्सप्लेन लवकर लक्षात येतात, तपासणाऱ्याला पण डायग्राम काढलेले असल्यामुळे कळत. एक लक्षात ठेवा, ट्रायंगल हॅव्हिंग कॉमन हाईट, कॉमन हाईट म्हणली की डेफिनेट ही ट्रायंगल लक्षात ठेवा ज्याची डायग्राम काढायची, हाईट ट्रायंगल इक्वल होणार आहे. म्हणजे ज्याचे ट्रायंगल हॅव्हिंगचे इक्वल हाईटचे जर क्वेश्चन आले तर अशी डायग्राम लक्षात ठेवायची. नावं तुम्ही PQR STU काही पण नावं देऊ शकता, चालतंय. त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 4. 3 झाला कंप्लीट. बघूया क्वेश्चन नंबर 4. थोडं फास्ट होत असेल तर सांगत जा, स्लो घेता येईल, अजून समजत असेल तर ठीक आहे असंच, परंतु जर वाटत असेल की जरा फास्ट होईल तर सांग जा, थोडं स्लो पण घेता येता. समजल्यावर काही एवढी अडचण नाही, एक नाही, फास्ट म्हणता येत नाही, कन्सेप्ट क्लिअर झाली, क्वेश्चन समजला, काही अडचण नाही. बघा क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये डायग्राम दाखवली आहे, 2 ट्रायंगल्स दाखवलेत. परपेंडिक्युलर आहेत, 90 डिग्री 90 डिग्री आहे. ABCD, ABCD काय म्हणताय. क्वेश्चन नंबर 4
काय क्वेश्चन आहे बघा 4 नंबरचा. इन द फिगर अँगल ए बी सी कॉन्ग्रंट अँगल डी सी बी आहे. अँगल ए बी सी कॉन्ग्रंट अँगल बी सी डी इच 90. कॉन्ग्रंट दाखवण्याच्या ऐवजी इक्वल दाखवा, नाही तर कॉन्ग्रंट म्हणा. काय कॉन्ग्रंट आहेत ते दोन्ही? काय आहेत? इच 90 डिग्री आहेत. ए बी इज इक्वल टू 6. ए बी किती आहे? 6 आहे. त्यानंतर डी सी 8 आहे. डी सी काय आहे? 8 आहे. काय फाइंड करायचं आहे रे? फाइंड द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. टू ट्रायंगलचा काय काढायचा आहे? एरिया काढायचा आहे. मला सांगा, हे टू ट्रायंगल जे आहेत या ट्रायंगलमध्ये काय इक्वल आहे का? कॉमन बेस, कॉमन हाईट काही आहे का? टू ट्रायंगल्स आर इक्वल बेस. कॉमन बेस आहे दोघांसाठी. हा इकडचा ट्रायंगलचा आणि इकडचा ट्रायंगलचा बेस कॉमन आहे. ओके, मग त्यांचा रेशो कोणा एवढा असणार? देअर करस्पॉन्डिंग रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. हाईट्सचे एवढा असणार आहे. मग बघा, इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल बी सी डी दोन्हीमध्ये बघूया. एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी is equal the ratio of the area the ratio of area of two triangles is equal. A triangle having equal base, their ratio is equal corresponding heights. heights एवढा असतो. area of triangle ABC upon area of triangle BCD is equal corresponding height. ABC ची height कोणती आहे? AB upon DC. रिझन काय लिहिणार? ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट म्हणण्यापेक्षा तुम्हाला त्याचं सेंटेन्स बी दुसरं काय लिहिता येईल? काय लिहिता येईल सांगा बरं? रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल बेस इज इक्वल टू ratio of their corresponding heights. कोण एवढा असणार? रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. ए बी सी. ए बी किती रे? ए बी किती आहे? ए बी 6 आहे आणि डी सी किती आहे? 8 आहे. सिम्प्लिफाय करा. 2 त्रिक 6 आणि 2 चौक 8. 3/4. ठीक आहे. किती आला मग त्याचा रेशो? एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी डी सी इज इक्वल टू 3/4. ठीक आहे, या स्वरूपामध्ये आला 6/8. हा जो होता तो क्वेश्चन नंबर 4 आहे की नाही. त्यानंतरचा आहे क्वेश्चन नंबर 5. याच्यामध्ये बघा, परपेंडिक्युलर दाखवलं असेल तर दोन्हीमध्ये जर ट्रायंगल असे आले तर कॉमन बेस असतो आहे की नाही. हाईटसाठी मगाचा क्वेश्चन डायग्राम दाखवली तुम्हाला, तेव्हा हाईट कॉमन असते ना. असे जर परपेंडिक्युलर आलं तर बेस कॉमन असतो. त्यानंतरचा घेऊया क्वेश्चन नंबर 5 नंबरचा क्वेश्चन. डायग्राम आहे क्वेश्चन नंबर 5 मध्ये. डायग्राम दिलेली आपल्याला क्वेश्चन नंबर 5. बघा फिगर काय आहे बघा, परपेंडिक्युलर आहेत. हा इथं परपेंडिक्युलर आहे. हा या ठिकाणी परपेंडिक्युलर 90 डिग्री आहे. पी क्यू आर एस. पी क्यू आर एस. पी क्यू आर एस एम अँड एन. एम अँड एन. एम एन. बघा काय इन्फॉर्मेशन दिली त्या क्वेश्चन 5 मध्ये ते बघूया.
PM is equal to 10 centimeter. Question number 5. PM is equal to 10 centimeter. Area of triangle PQS is equal to 100 square centimeter. 100 square centimeter. Area of triangle QRS. Area of triangle QRS is equal to 110 square centimeter. Find NR. फाइंड काय करायचं आहे NR काढायचं. हे NR फाइंड करायचं. हा किती आहे PM आहे 10. PM 10 आहे. आता एक लक्षात ठेवा, या ठिकाणी जर तुम्हाला कन्सिडर करायचं म्हटलं तर NR फाइंड करायचं आहे आपल्याला, बरोबर आहे. टू ट्रायंगल्स मध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे की रेशो जो आहे ते सिमिलर वगैरे दाखवलेत का आपल्याला? नाहीत दाखवले, आहे की नाही. फक्त दोघांचा एरिया दिलाय आणि PM इज इक्वल टू दिलाय 10 सेंटीमीटर. आता हे टू ट्रायंगल्स आहेत, त्या टू ट्रायंगल्स मध्ये काय इक्वल आहे? टू ट्रायंगल्स मध्ये काय इक्वल आहे? ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल बेस इक्वल आहे ना, बघा इकडं. PQS ट्रायंगल PQS मध्ये परपेंडिक्युलर आहे, म्हणजे ही काय झाली बेस. आणि QRS मध्ये पण काय आहे RN परपेंडिक्युलर टू QS, म्हणजे या ठिकाणी काय आहे ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल बेस इक्वल असल्यावर त्यांचा रेशो कोणाला असतो? करस्पॉन्डिंग हाईट्स एवढा असतो. मग बघा सोल्युशन मध्ये इन ट्रायंगल PQS and triangle QRS. Area of triangle PQS upon area of triangle PQS. तर त्याला कोणता म्हटलं एरिया ऑफ ट्रायंगल? PQS upon area of triangle QRS is equal their corresponding height. PQS ची हाईट कोणती आहे? PM अपॉन NR. रिझन काय लिहिणार? स्टेटमेंट याचं सांगा. स्टेटमेंट काय लिहिणार हे लिहित राहत जा प्रत्येक वेळेस, म्हणजे तुम्हाला पाठ होऊन जात आहे. रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल बेस of two triangle having equal base is equal ratio of their corresponding height. बेस इक्वल असल्यावर त्याचा रेशो कोणाला असतो? देअर करस्पॉन्डिंग हाईट. PQS चा रेशो दिलाय. PQS किती आहे? 100 अपॉन 110 इज इक्वल टू PM किती आहे? 10 अपॉन NR. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. NR इंटू 100, नाही एक 0 कॅन्सल करा, इथं असं चालत आहे. NR इंटू 100 इज इक्वल टू 110 इंटू 10. NR is equal to 110 into 10 divided by 100. एक 0 हा एक 0. NR is equal to किती आला? 11 सेंटीमीटर. म्हणजे NR किती भेटलं? 11 सेंटीमीटर. आपल्याला काय फाइंड करायचं होतं? देन फाइंड NRच फाइंड करायचं होतं. आणि NR भेटलं आपल्याला किती? 11 सेंटीमीटर. हा झाला क्वेश्चन नंबर 5. आता याच्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो बघूया. क्वेश्चन नंबर 6 नंबरच्या क्वेश्चनमध्ये डायग्राम काढून दाखवली नाही, पण ट्रायंगल दिलेत बघा. त्याच्यानुसार आपण डायग्राम काढू. क्वेश्चन नंबर 6 ची का दिलेत? हे ट्रायंगल दिलेत का? नाहीत दिलेले, आहे की नाही. दोन्ही स्पेशल नाव आहेत MNT आणि QRS. म्हणजे याचा अर्थ टू ट्रायंगल्स आहेत, 2 ट्रायंगल काढलेले असतील. अल्टिट्यूड आहे, परपेंडिक्युलर आहे का? अल्टिट्यूड आहे का परपेंडिक्युलर आहे?
अल्टिट्यूड इथून इकडे काढला असेल अल्टिट्यूड. MNT आणि पुन्हा जर म्हटलं लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉ फ्रॉम पॉइंट टी वरून ड्रॉ केलाय ना. MNT आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे QRS. इथून मी सुरुवात केली नाव द्यायला, मग इथं QRS. टी वरून काय केलं त्यांनी अल्टिट्यूड काढलाय, त्याला काय नाव दिले का इथं म्हटलं काय हे तर लेंथ दिली 5 सेंटीमीटर. बरं ठीक आहे, याला आपण काय करू एखादं L नाव देऊ आणि S वरून पण अल्टिट्यूड टाकला असेल आणि तो किती आहे 9. याला पण इथं W असं देऊया. बघा एक लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपण हे 2 ट्रायंगल्स आर सिमिलर म्हटलंय का, 2 ट्रायंगल्स आर सिमिलर, मग जर 2 ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांचा रेशो कोणा एवढा असतो. इफ 2 ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशोज ऑफ areas of 2 similar triangle is equal to ratio of corresponding the ratio of square of the corresponding side. Square of corresponding side, जसं corresponding side चा स्क्वेअर होतो तसाच अल्टिट्यूडचा बी स्क्वेअर होत असतो बरं का, लक्षात ठेवा. म्हणजे साईडचा स्क्वेअर करण्याच्या ऐवजी तुम्ही कशाचा स्क्वेअर करू शकताय, अल्टिट्यूडचाही करू शकताय. ठीक आहे, मग काय म्हटलं बघा क्वेश्चन नंबर 6. ट्रायंगल MNT सिमिलर ट्रायंगल QRS हे 2 ट्रायंगल्स आर सिमिलर म्हटलं. ओके, मग सिमिलर म्हटल्याच्या नंतर द रेशो ऑफ एरिया ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल MNT अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS इज इक्वल देअर करस्पॉन्डिंग द रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स. करस्पॉन्डिंग साइड्स मध्ये मग तुम्ही त्याला आपण असं करू शकतो TL स्क्वेअर अपॉन SW होल इज स्क्वेअर. आता याचं रिझन काय लिहिणार तुम्ही सांगा. रेशो ऑफ एरिया ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल is equal to ratio of square of corresponding sides. Okay, ratio of area of 2 similar triangle is equal to ratio of square of the corresponding sides. मग MNT याचा रेशो दिलाय का, काढायचा आहे. TL दिले, TL किती आहे 5 स्क्वेअर अपॉन SW किती आहे 9. बरोबर आहे, आणि एखाद्याची लेंथ दिली का, दोघांचा एरिया दिला का एखाद्याचा 5 आणि 9च म्हटलंय. रेशो काढायचा आहे 5चा स्क्वेअर 25 अपॉन 81 एवढा रेशो आला 2 सिमिलर ट्रायंगल्स 25 अपॉन 81. म्हणजे एक लक्षात ठेवा, स्क्वेअर ऑफ दी साइड ओके, तसा स्क्वेअर ऑफ दी अल्टिट्यूड, अल्टिट्यूडचा स्क्वेअर केला आपण. त्यामुळं अल्टिट्यूड असेल किंवा साईड असेल कोणत्याचाही तुम्ही घेऊ शकताय. म्हणजे अल्टिट्यूड साईडच्या ऐवजी कधी कधी अल्टिट्यूड देतील, अल्टिट्यूड दिलं तरी सिमिलर म्हणलं की जर अल्टिट्यूड दिले असेल तर अल्टिट्यूडचा स्क्वेअर करा आणि साईड दिला असेल तर साईडचा स्क्वेअर करा. ठीक आहे, त्यानंतरचा घेऊया नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 7 डायग्राम दिली 7 नंबरच्या क्वेश्चनला. खूप इझी क्वेश्चन आहेत. प्रॅक्टिस सेट प्रॉब्लेम सेट तर वाटण्यात गेला, तो जसं काय प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करतोय आपण एवढे इझी क्वेश्चन आहेत. तर आपल्याला जनरली टेंडन्सी काय असते आपली, किंवा प्रॉब्लेम सेट म्हणजे थोडे हार्ड क्वेश्चन असतील है की नाही, पण यामध्ये प्रॅक्टिस सेट सारखेच क्वेश्चन आहेत, इझी क्वेश्चन आहेत एकदम. बघा नाव दिले त्याला ABC, ABC, DE, DE
मेजर दिले आहेत 3 and 5. 3, 5. x BE x आहे आणि हा 6.4 मायनस x आहे. -6.4 मायनस x. काय काढायचं आहे आपल्याला याच्यामध्ये? काय फाईंड करा म्हटलंय बघा. अगोदर काय करावं लागेल? टू ट्रायंगल्स आर सिमिलर आहेत का, किंवा त्याला बेसिक प्रोपोर्शनल थिअरम पण वापरता येईल बघा आपल्याला, की नाही. इन दिस फिगर ADCA. क्वेश्चन नंबर 7. इन दिस फिगर काय इन दिस फिगर मध्ये A'DC बिटवीन आहेत अँड BEC अँड BEC आहे. ओके. सेगमेंट DE आहे. सेगमेंट DE पॅरलल टू सेगमेंट कोणती? AB. मग जर साईड AB ना, जर एखादी सेगमेंट एखाद्या साईडला काय असेल? पॅरलल असेल, तर त्या ठिकाणी काय तयार होतो? बेसिक प्रोपोर्शनल थेरम तयार होतो बाय BPT. आता बेसिक प्रोपोर्शनल थेरम वापरावा लागला आपल्याला. बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बाय BPT. काय थेरम असतो BPTचा? सांगा. CD अपॉन DA इज इक्वल टू CE अपॉन EB किंवा BE. CDचा मेजर सांगा. CD आहे 3A आणि DA 5. CE आहे 6.4 मायनस x अपॉन x. क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल बघा. 3 into x 3x इज इक्वल टू 5 into in bracket 6.4 minus x. Okay, 3x as it is equal 5 into 6.4. 5 चौक 20 ला 0 आजचे आले 2, 6 पंजे 30 आणि 2 32 म्हणजे 32 आला. बरोबर आहे. 320 येतात पण एक पॉईंट दिल्यामुळं 32 प्लस मायनस 5x. हे 32 कसं आलं कळालं का? इकडे बघा. 6.4 into 5 5 चौक 20 ला 0 आजचे आले 2, 5 30 आणि 2 32 एक अंकान पॉईंट होता म्हणजे 32 कंप्लीट आले. हे 5x कसे आहेत? निगेटिव्ह आहेत. इकडे आल्यावर पॉझिटिव्ह. 32 5 प्लस 3 8x इज इक्वल टू 32. x इज इक्वल टू 32 डिवाइड बाय 8. 8 4 जा 32. x इज इक्वल टू काय आलं? 4 आलं. काय फाइंड करायचं आपल्याला? देन फाइंड BE आणि BEचं मेजर काय होतं? x. देअरफॉर BE इज इक्वल टू काय आलं? 4. युनिट दिलंय का? सेंटीमीटर नाही दिलेला. मग BE इज इक्वल टू काय आलं? 4 युनिट जे असेल मेजरमेंट त्याच्यानुसार. ठीक आहे. बाय BPT बेसिक प्रोपोर्शनल थेरमनुसार या ठिकाणी हा जो क्वेश्चन नंबर 7 होता तो या ठिकाणी सॉल्व्ह झाला आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 8 जो आपल्याला दिलेला आहे तो बघा. क्वेश्चन नंबर 8 डायग्राम दिली आहे. एक 2 3 अजून एक आहे का? 4 आहेत. 1 2 3 4 and 4 are perpendicular. ABCD PQR and S. PQRS ABCD PQRS. काय म्हटलं बघा. इन दिस फिगर सेगमेंट PA, सेगमेंट QB, सेगमेंट RC, सेगमेंट SDR परपेंडिक्युलर टू लाइन ADA. AB 60 है. AB
60 आहे, बी सी किती रे 70 आणि हे 80 का 60 70 80 60 70 बी सी 70 बी सी 70 आणि सी डी 80 बरोबर आहे. आणि पी एस म्हणजे टोटल पी एस दिलाय हे इथून इथपर्यंत 280 280 बरोबर आहे. या स्वरूपात डायग्राम दिलेली आहे आपल्याला. बघूया क्वेश्चन नंबर 8. खूप सोपा क्वेश्चन आहे हा, पण दिसताना तुम्हाला खूप वाटेल की डिफिकल्ट आहे. म्हणजे या ठिकाणी 3 पॅरलल लाईन्स अँड दे आर ट्रान्सवर्सल आहे की नाही, 3 पॅरलल लाईन्स अँड दे आर ट्रान्सवर्सल. याच्यानुसार आपल्याला एखाद्या वेळेस तर क्वेश्चन काय करता येईल, सॉल्व करता येईल. क्वेश्चन नंबर 8 नंबरचा क्वेश्चन काय बघा, त्यामध्ये म्हटलं आहे सेगमेंट पी ए, सेगमेंट डायरेक्ट आता याचं गिवनच आहे हा, एन्सरच चालू आहे. सेगमेंट पी ए परपेंडिक्युलर टू ए डी, सेगमेंट क्यू बी परपेंडिक्युलर टू ए डी, segment RC perpendicular to AD and segment SD perpendicular to AD. म्हणजे या ठिकाणी काय आहे, 4 लाईन्स काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. आता एक लक्षात ठेवा, जर 2 लाईन्स if 2 lines are perpendicular to same line, these 2 lines are parallel. जर एखाद्या रेषेवर एखाद्या लाईनवर काय असतील, 2 लाईन्स जर काय असतील परपेंडिक्युलर जर असतील, then 2 lines are parallel. कधी पॅरलल असतात कळलं का, यामध्ये if 2 lines are perpendicular to the same line, perpendicular to the same line, then the 2 lines are parallel. म्हणजे कमीत कमी एका रेषेवर जर 2 रेषा काय असतील परपेंडिक्युलर जर असल्या तर त्या 2 लाईन काय असणार, पॅरलल. मग अजून एक असेल तर ती पण काय होणार, पॅरलल. अजून एक असल्यावर म्हणजे 4 लाईन्स आर पॅरलल. मग या ठिकाणी पी ए क्यू बी आर सी अँड एस डी आर परपेंडिक्युलर टू द सेम लाईन. मग सेम लाईन वरती काय आहे, परपेंडिक्युलर, देन देयर 4 लाईन्स आर पॅरलल. त्या 4 पण लाईन काय होतील, पॅरलल होतील. ओके. मग या ठिकाणी आपल्याला ते प्रॉपर्टीज किंवा ते रिझन लिहावं लागेल. काय लिहिणार रिझन, इफ 2 लाईन्स आर परपेंडिक्युलर टू सेम लाईन, perpendicular to same line, then the lines are parallel. then the lines किंवा then those lines are parallel. तर त्या काय होऊ शकतात, पॅरलल लाईन्स होऊ शकतात. मग therefore म्हणून काय म्हणता येईल आपल्याला, पी ए पॅरलल, QB parallel, RC parallel to SD. म्हणजे या ठिकाणी 4 लाईन्स आर पॅरलल, 4 लाईन्स काय झाल्या, पॅरलल झाल्या. मग आता या ठिकाणी आपण काय करू शकतो की 2 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, थेरम ऑफ 2 पॅरलल नाही सॉरी थेरम ऑफ 3 पॅरलल लाईन्स हे की नाही, थेरम ऑफ 3 पॅरलल लाईन्स आपण बघितलं ना थेरम. पण एक लक्षात ठेवा, आता आपल्याला इथपर्यंत टोटल मेजर किती आहे, 280. मग आपण काय कन्सिडर करू, पी क्यूचं एक्स कन्सिडर करू. तर मग हे किती होणार, हे जर एक्स कन्सिडर केला तर हे काय होणार, 280 मायनस एक्स. 280 मधून एक्स मायनस करावं लागेल आपल्याला, आहे की नाही. म्हणजे हा जर इथपर्यंतचा एक्स कन्सिडर केला तर हा येणार 280 मायनस एक्स, 280 मायनस एक्स. मग बघूया पहिल्यांदा, let suppose let PQ is equal to x कन्सिडर केला. PQ काय कन्सिडर केला, x कन्सिडर केला. मग आता तिथपर्यंत रेशो कन्सिडर करू. मग काय होणार, PQ
पी क्यू अपॉन क्यू एस. पी क्यू जर एक्स कन्सिडर केला, सॉरी पी क्यू जर एक्स कन्सिडर केला तर क्यू एस किती होणार? क्यू एस इज इक्वल टू 280 मायनस एक्स, 280 वजा एक्स कन्सिडर केला. आता याच्यानंतर जो आपल्याला रेशो कन्सिडर करायचा आहे, मग बघा पी क्यू अपॉन क्यू एस इज इक्वल टू ए बी अपॉन बी डी. हे की नाही? हां बघा मग याला काय लिहिणार मग? थेरम ऑफ 3 पॅरलल लाईन्स, थेरम ऑफ 3 पॅरलल लाईन्सचा रेशो. ठीक आहे, मग बघा पी क्यू किती आहे? पी क्यू आहे एक्स, क्यू एस 280 मायनस एक्स इज इक्वल टू ए बी किती रे? 60 आणि बी डी किती आहे? बी सी प्लस सी डी, बी सी प्लस सी डी एक्स अपॉन 280 मायनस एक्स इज इक्वल टू 60 अपॉन बी सी किती आहे? 70 प्लस 80, दोघांची बेरीज करावं लागेल. एक्स अपॉन 280 मायनस एक्स इज इक्वल टू 60 अपॉन 8 आणि 7 किती? 15, 150 येईल ना? 150. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 150 इंटू एक्स इज इक्वल टू 60 इन ब्रॅकेट 280 मायनस एक्स, 150x, 150 इंटू एक्स इज इक्वल टू 2 शून्य, मोठं व्हायला सिम्प्लिफाय केलं असतं चाललं असतं. इथं 1 1 शून्य कॅन्सल झाले असते. करायचं सिम्प्लिफाय, इथं 1 1 शून्य कॅन्सल, 3 न भाग जाईल ना. मल्टिप्लिकेशन छोटा होतोय, उगाच मोठा करण्यात बसण्यापेक्षा. काय होणार मग बघा? 3 दोन्ही किंवा 30, 30 दोन्ही 60, 30 5 50, बरोबर 150, सॉरी 5x इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट 280 मायनस एक्स, 5x इज इक्वल टू 28 दोन्ही 56, 560 का मायनस 2 इंटू एक्स 2x. बघा काय येणार मग? 5x इज इक्वल टू, हे निगेटिव्ह आहे इकडं, सॉरी हे निगेटिव्ह आहे, तिकडे आल्यावर काय होणार? पॉझिटिव्ह. 560 किती आला? 7x, 560 x इज इक्वल टू 560 डिवाइड बाय 7, 7 8 जा 56, x इज इक्वल टू काय आलं? 80. x कोण आहे? पी क्यू इज इक्वल टू 80. पी क्यू भेटला पहिल्यांदा. आता आपल्याला काय करायचं आहे? पी क्यू भेटला. आता आपल्याला या ठिकाणी जो क्यू आर आहे की नाही, क्यू आरचा रेशो काढता येईल आपल्याला. आता एक लक्षात ठेवा, पी क्यू जर भेटला, हा किती आहे? 80, बरोबर आहे. हा 80 भेटला. आता आपल्याला काढायचा आहे तो हा वाय कन्सिडर करा. हा किती कन्सिडर करायचा? वाय कन्सिडर करायचा. मग आता या ठिकाणी रेशो असा कन्सिडर करताना पी क्यू अपॉन क्यू आर. बघा मग काय होणार परत? थेरम ऑफ 3 पॅरलल लाईन्स. काय होणार मग? पी क्यू अपॉन क्यू आर इज इक्वल टू ए बी अपॉन काय होईल? ए बी अपॉन बी सी. आता पी क्यूचं मेजरमेंट भेटले आपल्याला. पी क्यू किती आहे? 80. क्यू आर किती आहे? आपण वाय कन्सिडर केला. वाय इज इक्वल टू ए बी किती रे? 60. बी सी किती आहे? 70. क्रॉस मल्टिप्लिकेशन केला. 60 इंटू वाय, 70 इंटू 80, वाय इज इक्वल टू 70 इंटू 80 डिवाइड बाय 60, 0 0 कॅन्सल, 2 त्रिक 6, 2 चौक 8, 3 1 3. जाईल का भाग 3 ना? जात नाही. दोघांचा गुणाकार करून घ्या मग अगोदर. 4 आला, बरोबर. इथं किती आला? 3, 70 आहे. 7 चौक 28, 7 चौक 28 म्हणजे किती आला? 280 का? छदस्थाने 3.
पॉईंटमध्ये येईल, आहे की नाही? मग पॉईंटमध्ये भाग घालू, नाही तर वाय इज इक्वल टू एवढं ठेवलं तरी चालतंय, बरोबर आहे. पण आपल्याला पुढचं पण इथं आर क्यू काढायचं आहे की नाही, आर क्यू काढायचं असल्यामुळं मग पॉईंटमध्येच काढावं लागेल. बरं ठीक आहे, तुम्ही तसं बी ठेवलं तरी बी चालतंय. बरं ठीक आहे, आपण काय म्हणलं, क्यू आर 280 डिवाइड बाय 3, क्यू आर भेटलं 280 डिवाइड बाय 3, नाही केलं आपण भागाकार त्याचा, तसंच ठेवलं आहे. आता आपल्याला तिसरी एक काढायची राहिले, अजून कोणतं काढायचं राहिले, आर एस राहिलं ना काढायचं आपलं, बरोबर आहे. काय काय काढायचं आपल्याला, पी क्यू, क्यू आर काढलं आपण, क्यू आर किती आलं 280 डिवाइड बाय 3. आता अजून एक काढायचं राहिलंय, कोणतं, आर एस राहिलंय, बरोबर आहे. आता हे इकडं समोरतो मी एवढा क्वेश्चन फक्त बघा. परत अजून कोणती प्रॉपर्टीज वापरावं लागणार, सिमिलरली काय म्हणणार, सिमिलरली 3 पॅरलल्स, थेरम ऑफ 3 पॅरलल लाईन्स. मग आता याचं काय होणार, आता क्यू आर अपॉन आर एस, क्यू आर अपॉन आर एस इज इक्वल, क्यू आर अपॉन आर एस इज इक्वल टू बी सी अपॉन सी डी. क्यू आर किती बरं, क्यू आर काढलं आपण 220 डिवाइड बाय 3, हे एकटा क्यू आर आहे आणि त्याच्या अपॉनमध्ये कोणता आहे, आर एस इज इक्वल, बी सी किती रे, बी सी 70 आहे आणि सी डी 80 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केला, आर एस इंटू 70 280 डिवाइड बाय 3 इंटू 80, आर एस इज इक्वल टू 280 काय होणार सांगा, डिवाइड बाय 3 इंटू 80, 70 हे इकडे गेल्यावर काय होणार, अपॉनमध्ये, इथे इंटू होते की नाही, इकडे गेल्यावर अपॉनमध्ये. बघा 0 0 कॅन्सल झाले, 7 7 चौक 28, 40 झाले, बरोबर आहे. 40 म्हटल्यावर 8 चौक किती 32, 320 छदस्थानी 3, 320 काय भेटलं हे, आर एस. वाटत याला सिम्प्लिफाय करा, नाही तर असं ठेवलं तरी चालतं. आर एस इज इक्वल टू 3 पूर्ण भाग जात नाही, म्हणून 320 डिवाइड बाय 3 आणि हा किती भेटला 280 डिवाइड बाय 3. मग देअरफॉर, मग शेवटी लिहा वाटला तर एकदा, मग देअरफॉर पहिला काय होता, पी क्यू किती आला 80, दुसरा काय होता क्यू आर किती आला 280 डिवाइड बाय 3 आणि तिसरा कोणता होता आर एस किती आला 320 डिवाइड बाय 3. किंवा तुम्ही त्याला सिम्प्लिफाय पण करू शकता, असं काही नाही. पॉईंटमध्ये उत्तर काढायचं असेल तर पॉईंटमध्ये उत्तर काढू शकता. पाठीमागं कोणतं उत्तर दाखवलं आहे त्याच्यानुसार बघा, आहे की नाही. म्हणजे फ्रॅक्शनमध्ये दाखवलं आहे की डेसिमल याच्यामध्ये दाखवलं आहे त्याच्यानुसार बघा. जर तुम्ही इथं डेसिमलमध्ये उत्तर काढलं असतं याचा, आहे की नाही, मग तिथं सिम्प्लिफाय करायला अडचण पडते. त्यामुळं पूर्ण भाग जात नसेल तर तसंच ठेवायचं आणि पुढची प्रोसेस करायची. ठीक आहे, चालतंय. मग बघू आपण पुढचा क्वेश्चन नंबर 9 नंबरचा क्वेश्चन तर बघा तुम्हाला डायरेक्ट कंप्लीट द ॲक्टिव्हिटीमध्ये दिला आहे, आहे की नाही. ॲक्टिव्हिटीमध्ये दिला आहे तो क्वेश्चन जो आहे तो. ठीक आहे, बघूया. कळलं का क्वेश्चन? एकदम इझी क्वेश्चन आहे. फक्त पहिल्यांदा तिथं मेजर जे कन्सिडर केलेलं आहे एक्स त्याच्यानुसार फॅक्टर्स घ्या किंवा त्याच्यानुसार रेशो घ्या. चालतंय, बघा आता त्याच्यानंतरचा बघूया क्वेश्चन नंबर 9 नंबरचा जो क्वेश्चन आहे ट्रायंगल काढावं लागेल आपल्याला. PQR PQRM
हे अँगल बायसेक्टर आहेत. ओके, बघा एक्स वाय आहेत. काय प्रूव्ह करायचं आपल्याला? कंप्लीट द ऍक्टिव्हिटी म्हटलंय की नाही. मग क्वेश्चन नंबर 9 आहे. काय म्हटलंय? इन ट्रायंगल पी क्यू आर, इन ट्रायंगल पी क्यू आर, ट्रायंगल पी क्यू आर मध्ये काय म्हणते बघा, पी एम इज मेडियन, पी एम इज मेडियन ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. पी क्यू आरची ती काय आहे? मेडियन आहे. मेडियन असल्यामुळं मग काय झालं? एम इज अ मिड पॉइंट, एम इज मिड पॉइंट. क्यू एम इज इक्वल टू एम आर, क्यू एम इज इक्वल टू एम आर. आणि पुन्हा अजून म्हटलंय एम एक्स अँड एम वाय आर बायसेक्टर आहेत, बरोबर आहे की नाही. आणि प्रूव्ह दॅट करायचं, एवढं गिवन मध्ये लिहिला. टू प्रूव्ह काय करायचंय? टू प्रूव्ह आपल्याला बघा, टू प्रूव्ह मध्ये करायचंय एक्स वाय पॅरलल, एक्स वाय पॅरलल टू क्यू आर, एक्स वाय पॅरलल टू क्यू आर. हे गिवन मधली इन्फॉर्मेशन लिहिली अगोदर. टू प्रूव्ह, प्रूफ मध्ये बघूया आता आपण. प्रूफ. आता एक मिनिट इकडे बघा, दोन ट्रायंगल आहेत. पहिला ट्रायंगल आहे ट्रायंगल पी एम क्यू, यामध्ये एम एक्स इज अ बायसेक्टर. हा एम एक्स काय आहे? बायसेक्टर आहे. त्याच पद्धतीने ट्रायंगल पी एम आर, पी एम आर मध्ये एम वाय इज अ बायसेक्टर. म्हणजे अँगल बायसेक्टर दिलेत म्हणजे डेफिनेट काय वापरावं लागणार? अँगल बायसेक्टर थेरम असणार आहे की नाही, त्याच्यानुसार प्रूव्ह करायचं आहे. मग अगोदर आपण काय करूया, या ट्रायंगल मध्ये बघूया. इन ट्रायंगल पी एम क्यू, इन ट्रायंगल पी एम क्यू, पी एम क्यू मध्ये बघा, रे एम एक्स, रे एम एक्स इज बायसेक्टर ऑफ अँगल पी एम क्यू. पी एम क्यू चा तो काय आहे? बायसेक्टर आहे. मग अँगल बायसेक्टर थेरम काय होतो बघा, अँगल थेरम ऑफ अँगल बायसेक्टर सांगा काय होणार? पी एम अपॉन एम क्यू इज इक्वल पी एक्स अपॉन एक्स क्यू. याचा रिझन काय येणार? थेरम ऑफ अँगल बायसेक्टर, थेरम ऑफ अँगल बायसेक्टर. वाटलं तर याला नंबर 1 द्या. झालं. आता सिमिलरली इन सेकंड ट्रायंगल, कोणत्या ट्रायंगल मध्ये बघावं लागणार मग? इन ट्रायंगल पी एम आर, इन ट्रायंगल पी एम आर. त्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल, रे एम वाय, एम वाय इज बायसेक्टर ऑफ अँगल पी एम आर. तो पी एम आर चा काय आहे? बायसेक्टर आहे. परत थेरम ऑफ बायसेक्टर काय होणार? पी एम अपॉन एम आर इज इक्वल टू पी वाय अपॉन वाय आर. याचं रिझन काय लिहिणार? अँगल बायसेक्टर थेरम. मग याला तुम्ही काय करा, सेकंड नंबर द्या. आता एक मिनिट इकडे बघा, इथं काय म्हटलंय? क्यू एम इज इक्वल टू एम आर, 3 नंबर. आता एक मिनिट इकडे बघा, इथं काय बरं? पी एम, इथं काय? पी एम. इथं काय आहे? एम क्यू. इथं काय आहे? एम आर. म्हणजे एम क्यू अँड एम आर आर कॉन्ग्रंट आहेत, दोन्ही इक्वल आहेत. म्हणजे फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड, फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड वरून काय म्हणता येईल? पी एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू पी एम अपॉन एम आर. पी एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू पी एम अपॉन एम आर. जर लेफ्ट साइड इक्वल येत असेल देन राईट साइड आर इक्वल, राईट साइड बी इक्वल येणार. देअरफॉर मग काय म्हणता येईल? पी एक्स अपॉन एक्स क्यू इज इक्वल टू
पी वाय अपॉन वाय आर. आता एक मिनिट इकडे बघा, पी एक्स अपॉन एक्स क्यू इज इक्वल टू पी वाय अपॉन वाय आर बाय बीपीटी, कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी, एक नाही कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. जर असा रेशो इक्वल येत असेल तर या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की सेगमेंट किंवा एक्स वाय पॅरलल टू क्यू आर, कॉन्व्हर्स ऑफ बाय बीपीटी. बीपीटीचा कॉन्व्हर्स काय असतो? जर रेशो इक्वल येत असेल दिस टू लाईन्स आर पॅरलल and therefore xy parallel to QR. झालं का प्रूफ? कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. तुम्हाला जे दोन फिलिंग द ब्लँक्स दाखवल्यात त्यात फक्त दोनच फिलिंग द ब्लँक दिल्यात तुम्हाला, ते म्हणजे कोणत्या? हा एक आणि हा एक, बस. बाकीचं तर सगळं ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची गरजच नाही, फक्त दोन बॉक्स दाखवले होते तेवढे कंप्लीट करा. एकदम इझी क्वेश्चन होता, ठीक आहे. म्हणजे अँगल बायसेक्टर थेरमच या ठिकाणी वापरलेला होता. चालते. बाकीचा जो क्वेश्चन आहे आता क्वेश्चन नंबर 10 तो आपण काय करूया आता, उद्याला घेऊया. चालतंय, थांबू आपण या ठिकाणी.